माहिती आहे। ही गाडी आपण या ठिकाणी पाहतोय 6336 असा हा गाडीचा नंबर आहे आणि ही गाडी अशोकराव चव्हाण यांची आहे। ही गाडी आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता, पार्किंगमध्ये उभी आहे आणि अवघ्या काही वेळानंतर ते या ठिकाणून निघतील अशी सुद्धा चर्चा आहे। ही गाडी आपण या ठिकाणी पाहतोय अशोक चव्हाण यांची आहे। महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार असं त्यावर स्टिकर सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच सत्यसाई बाबा आहेत त्यांचा देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सत्यसाई बाबांचे ते फार मोठे अनुयायी आहेत, भक्त आहेत असं सुद्धा बोललं जातं आणि पुट्टपर्ती या ठिकाणी कायम ते दर्शनाला जात असतात अशी सुद्धा माहिती आहे। नांदेड इथलं एक फार मोठं नेतृत्व आहे अशोकराव चव्हाण यांचं आणि त्यामुळे नेमकी आता घडामोड काय होणार आहे, कारण असं बोललं जातं की लातूर आणि आसपासच्या जिल्ह्याचे जे आमदार आहेत जवळपास 6 ते 7 आमदार आहेत जे अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणारे अशोकराव चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद किंवा मग राज्यसभेवर त्यांची वर्णी लागू शकते आणि जर राज्यसभेवर वर्णी लागली तर मग काँग्रेसच्या वाट्याची जी जागा आहे आणि त्यांचे जे संख्याबळ आहे 42 वरून मग कमी होईल आणि त्यानंतर नेमकी घडामोड काय घडणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण खिंडार पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा भाजपकडून केला जातोय। राज्यसभेच्या उमेदवारीवर आता नेमकी कुणाची वर्णी लागणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अवघ्या काही वेळामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं बोललं जातंय, पण या घडामोडी कधीपर्यंत घडणार आहेत आणि अशोकराव चव्हाण खरोखरच काँग्रेसमधून स्वतःचा राजीनामा देतील का आणि जर दिला तर याचा काँग्रेसला कितपत फटका बसणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील त्यांनी दिला। माजी मंत्री DP सावंत हे अशोक चव्हाण यांच्या सोबत असल्याची ही माहिती मिळते। तसंच काँग्रेसचे आणखी काही आमदार हे राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी माहिती आहे। त्यामध्ये नावं आहेत ती म्हणजे अमीन पटेल, असलम शेख, सुलभा खोडके, विश्वजित कदम, माधव जवळकर, जितेश अंतापूरकर, अमित जनक, अमर राजूरकर आणि हिरामण खोसकर यांची नावं चर्चेत आहेत की तेही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि मराठवाड्यातील मोठं नाव असलेले अशोक चव्हाण यांनी आता आमदारकीचा इतकंच नाही तर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे आणि आता अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे। इतकंच नाही तर अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे।